महायुतीमध्ये एकीकडे जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार किरण लहामटे यांची उमेदवारी जाहीर केली। त्यामुळे आता भाजपचे माजी आमदार वैभव पिचड काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं ठरणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेमध्ये होती। यावेळी जाहीर सभेत अजित पवारांनी अकोले मतदारसंघाचे विद्यमान आमदार किरण लहामटेंची उमेदवारी जाहीर करून टाकली। त्यामुळे या मतदारसंघातून दावेदार असलेले भाजपचे आमदार वैभव पिचड हे आता हाती तुतारी घेतील असं बोललं जात आहे। त्याचवेळी शरद पवार गटाकडून इच्छुक असलेल्या अमित भांगरेंना पुन्हा डावललं जाणार का हाही प्रश्न आहे। माझी लाडकी बहीण योजना, 3 गॅस सिलेंडर फ्री, या पुढच्या अनेक योजना, तर काय करावं लागेल? महायुतीचं सरकार आणावं लागेल। त्याच्याकरता अकोल्यात काय करावं लागेल? घड्याळाला मतदान करावं लागेल। याला बटन दाबलं की आमचा लामटे आला की आमचं सरकार यायला एक एक आमदार महत्वाचा असतो। आणि मग तिथं जे काही 145च्या वर आमचे आमदार गेले की सरकार आपलं आलं।